आज मी तुम्हाला समानार्थी शब्द सांगणार आहे. समानार्थी शब्द म्हणजे काय? एकाच अर्थाचे अनेक शब्द ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. या समानार्थी शब्दाचा उपयोग आपल्याला निबंध लेखन, पत्र लेखन यामध्ये करता येतो. समानार्थी शब्दामुळे आपली शब्द संपत्ती वाढते. त्यामुळे ते नेहमी वाचा आणि आपल्या बोलण्यामध्ये त्याचा उपयोग करा. लिखाण प्रभावी होईल. काही समानार्थी शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. ते नेहमी ऐका. तुम्हाला पाठ करायची गरज नाही. ऐकलात तरी हे तुमचे पाठ होऊन जातील. अट, शर्त, अधिकार, हक्क, अनाथ, पोरका, अपघात, दुर्घटना, अभिवादन, नमस्कार, अमावस्या, हवस, अंतकरण, मन, चित्त, आई, माता, माय, जननी, आकांक्षा, इच्छा, आभाळ, आकाश, गगन, अंबर, नभ, आरंभ, सुरुवात, प्रारंभ, आवाज, ध्वनी, रव, आस, इच्छा, आळस, स्तुती, इमान, प्रामाणिकपणा, इशारा, खून, उत्तीर्ण, पास, उद्योग, धंदा, उदर, पोट, उदास, खिन्न, उषा, पहाट, कथा, कहाणी, गोष्ट, कर्पूर, कापूर, कमाई, मिळकत, कल्याण, हित, क्षेम, काठ, किनारा, तट, तीर, काळ, समय, खटारा, बैलगाडी, गर्द, गच्च, ताट, गंमत, मजा, मौज, गान, गाणे, गाफील, बेसावध, गाव, ग्राम किंवा खेडे, गुन्हेगार, अपराधी, गौरव, सन्मान, घटना, प्रसंग, घर, गृह, सदन, आलय, घाई, गडबड, घाव, आघात, प्रहार, चरितार्थ, उदरभरण, चेहरा, मुख, वदन, आनंद, चौकशी, विचारपूस, छंद, नाद, आवड, जनता, लोक, रयत, जिज्ञासा, उत्सुकता, झुंज, लढा, संघर्ष, डाग, वस्तू, नव, डोंगर, पर्वत, पहाड, डोळा, नयन, नेत्र, तक्रार, गाढाणे, तांबडा, लाल, थोर, महान, दया, करुणा, दाम, पैसा, दिवाळी, दीपावली, दुष्ट, दुर्जन, दृढ, देऊळ, मंदिर, दिवाळी, देव, ईश किंवा ईश्वर, परमेश्वर किंवा विधाता, देह, शरीर, अंग, धेनु, गाय, धैर्य, हिम्मत, नदी, सरिता किंवा तटिनी, नृत्य, नाच, नेता, पुढारी, नायक, पराभव, पराजय, परिचय, ओळख, पाणी, जल किंवा पेय किंवा नीर, पान, पर्ण, पावा, वासी, पाहुणचार, आदरातिथ्य, पाहुणा, अतिथी, पिशवी, थैली, पुस्तक, ग्रंथ, पैज, शर्यत, पौर्णिमा, पूनम. हे माझ्याकडे असलेले काही समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितले. हे तुम्ही नेहमी ऐका. तुमचे समानार्थी शब्द पाठ होतील. तुम्हाला इथे ते समानार्थी शब्द रट्टा मारायची सवय गरज नाहीये. हे ऐकून तुमचे पाठ होऊन जातील. तुमच्या शब्दसंपत्तीत भर पडेल आणि तुमचे लिखाण खूप प्रभावी होईल, भाषा प्रभावी होईल. थँक्यू.